नमस्कार मित्रांनो, तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे थंडर व्हील्स विथ नितीन. आणि आजची आपली जी राईड होणार आहे ते सावळज ते खिद्रापूर कोपेश्वर मंदिराकडे आपण फिरायला जाणार आहे. आणि इथून जवळजवळ 80 किलोमीटरच्या आसपास आहे, जास्त लांब नाही. तर हा वन डे ट्रिप होणार आहे आपला. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे नितीन आणि तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करतो आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे थंडर व्हील्स विथ नितीन. मित्रांनो, जर तुम्हाला ट्रॅव्हलिंग व्हिडिओज आणि मोटो व्लॉग वगैरे व्हिडिओ असे आवडत असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करू शकता. आणि तर मी एक नवी जर्नी सुरू करतो आहे आणि यामध्ये तुम्हाला सर्वांचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे. त्याशिवाय ती जर्नी पूर्ण होणार नाही, तर नक्की सपोर्ट करा. आणि व्हिडिओ आवडले तर शेअर वगैरे करा आपले चॅनल्स. तुमचा सपोर्ट राहू द्या. बघच तुमचा सपोर्ट आणि प्रेमाची खूप गरज आहे या जर्नीमध्ये. तर आपल्याला घरातून निघून जवळजवळ 1 तास झालेला आहे आणि आत्ता फक्त आपण 10च किलोमीटर पुढे आलो आहे. राजवाडीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो. शिरोळ 10 किलोमीटर, नरसिंगवाडी 15 किलोमीटर, कुरुंदवाड 17 आणि निपाणी 66. पहला पहला लोग हैं, पहली पहली बार है. अर्जुनवाड पूल, कृष्णा नदी. मित्रांनो, कृष्णा नदी बघा, हा या पुलाला अर्जुनवाड पूल असं म्हणतात. त्या तिकडे मंदिर आहे बघा, मस्त दिसते ना. आणि ही नदी आपली. तर मित्रांनो, ही आहे पंचगंगा नदी. चहा पिऊया थोडासा. इथून त्याला 22 किलोमीटर जायचं आहे लेफ्ट साईडला. ओके, चला. तसं तर आत्ता वाजलेत 12 वाजून 1 मिनिट झालं आहे, पण वातावरण असं झालं आहे, असं वाटतं की संध्याकाळचे 6-6:30 वाजलेत. पावसाचं खूप वातावरण झालं आहे, पाऊस येईल अशी गॅरंटी आहे थोडी. बघूया आता काय होतं आहे. तर खिद्रापूरसाठी आपल्याला लेफ्टला जायचं आहे. होय बघा, केळीची बाग. पोहोचलोय खिद्रापूर गावामध्ये. आता इथून मंदिराकडे जायचं आहे आपल्याला. तर आपण आपली बाईक इथे पार्किंग केले आणि आता आपण मंदिराकडे जाणार. त्या इकडे मंदिर.
तर मंदिरापाशी आपण पोचलोय आणि आता इथून आपण आज जाणतोय हा प्रवेशद्वार. अभी आने उन्होंने अभी दोस्त मिनट करके आ जाएगा तो शंभो भोले. बघा मित्रांनो, हे एवढं जुनं पुराण मंदिर आहे आणि यावरची कलाकृती बघा, ती करेक्ट आणि एकदम परफेक्ट कलाकृती. ही मंदिराची मागील बाजू आहे बघा. मोराचा तसं नक्षीकाम त्या मकर त्याच्यानंतर ह्या कामाच्या ह्या दोन कामाच्या वरती जे होते त्या मोगऱ्यामध्ये तर मित्रांनो, माझ्या पाठीमागे जे मंदिर पाहता हे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर गावातले मंदिर आहे. या मंदिराचं नाव कोपेश्वर मंदिर असं आहे आणि हे मंदिर कृष्णाकाठच्या शेजारी आहे. आणि या मंदिराची सुरुवात जवळजवळ 7व्या शतकात बांधकाम सुरुवात झाली होती आणि 11व्या-12व्या शतकात या मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं होतं. आणि मराठी चित्रपटामध्ये कट्यार काळजात घुसले हा जो चित्रपट आला होता, त्या चित्रपटामध्ये भोला भंडारी एक गाणं होतं, तर त्या गाण्याचं जे रेकॉर्डिंग होतं ते इथे झालं होतं. आणि मित्रांनो, आपलं सगळं पाहून झालंय आणि एक मित्र सुद्धा गाठ पडतात आपल्याला. तर आता आपण जाऊया आपल्या बाईककडे. सगळं आणि आता परतीचा प्रवास. आता निघूया आपण. ॲक्च्युली आपल्याला एक मित्र गाठ पडला होता, तो पण मोठं व्लॉग वगैरे बनवतो, तर भारी वाटलं. ही आहे आपली कृष्णा नदी. जेवढी मला इन्फॉर्मेशन होती या मंदिराविषयी तेवढी मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
तर तुम्हाला कोणाला अजून काही इन्फॉर्मेशन असेल, माहिती असेल या मंदिराविषयी तर कमेंटमध्ये नक्की सांगा. ट्रॅफिक का झालं, थोडं पेट्रोल टाकूया. आता आपण थोड्याच वेळात घरात पोहोचणार. झालं जवळजवळ 1-2-3 किलोमीटर राहिले, तेवढ्यात आपण घरात पोहोचून जाऊ. तर मित्रांनो, हा प्रवास इथे संपला. आपण लवकरच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ बघा, एन्जॉय करा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तर लाईक करा. आणि जर तुम्हाला असेच व्हिडिओ जर बघायला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो, आणि तुमचा सपोर्ट राहू द्या.